तर पुण्याच्या चाकण शिक्रापूरमधून इथून पुढची बातमी येते. पुण्याच्या चाकण शिक्रापूर महामार्गावरती एका कंटेनर चालकाने हैदोस घातलेला आहे. तब्बल 30 किलोमीटर पर्यंत या कंटेनर चालकाने अनेकांना धडक दिलेली आहे. कंटेनरच्या धडकेमध्ये 4 जण जखमी झालेले आहेत. या अपघाताची सुरुवात चाकणच्या माणिक चौकामध्ये झाली. तिथे एक मोटरसायकलला उडवलेला आहे. त्यात 3 महिला या जखमी झालेल्या होत्या. भीतीपोटी तो कंटेनर चालक सुसाट वेगाने शिक्रापूरच्या दिशेने पळ काढू लागला. पळून जात असलेल्या कंटेनरचा पोलिसांनी पाठलाग सुरू केलेला. हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग अजूनच वाढवला. वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता. पुढे पोलिसांची एक गाडी कंटेनरला रोखण्यासाठी थांबली, मात्र कंटेनर चालकाने पोलिसांच्या वाहनाला सुद्धा धडक दिलेली आहे. चाकण ते जातेगाव या 30 किलोमीटर अंतरापर्यंत ही सगळी थरारक घटना घडलेली आहे. स्थानिकांनी रस्त्यावरती डंपर आडवा लावत कंटेनर थांबवत चालकाला बेदम मारहाण केली आहे. चाकण दिशेकडून काही वाहनांना धडक देऊन एक कंटेनर शिक्रापूर दिशेने येत असल्याची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही स्टाफसह तात्काळ रवाना होऊन सदर कंटेनरला जातेगाव खुर्द या परिसरामध्ये आम्ही अडवून ताब्यात घेतलं. त्याच वेळेस तिथं त्या कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थाकडून किंवा मागून येणाऱ्या नागरिकाकडून त्याला मारहाण होती. त्यामध्ये आम्ही त्याची सुटका करून तो जखमी असल्यामुळे उपचारासाठी शासकीय रुग्णालय शिक्रापूर येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेथून त्यांना पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे रेफर केलेले आहे. चाकण शिक्रापूर पिंपरी जगताप वाजेवाडी चौफुला या ठिकाणाहून शिक्रापूरकडे येणाऱ्या भरधाव वेगाने एका कंटेनर चालकानं एक छोटा हत्ती असेल टाटाचा, त्याच्यानंतर इंडिका असेल, 4 व्हीलर मारुतीची गाडी असेल, अशा अनेक 10 ते 15 गाड्यांना उडून 10-15 लोकांना जखमी करून तो शिक्रापूरच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी जातेगाव फाटे या ठिकाणी शेवटी डंपरला धडकल्यामुळे तो थांबला व त्या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटलाइज केलेले आहे.